हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काल होता समर्थाचा बड्डे 19 जुलै. तर सगळ्या ताईंनी खूप छान अशा शुभेच्छा दिल्या. खरंच तुम्ही सर्वांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल आहे ना, सर्व ताईंचे मनापासून आभार. तर खूप गोड गोड शुभेच्छा दिल्या आणि ते सुद्धा समर्थाला वाचून खूप आनंद झाला बरं का. सगळ्या ताईंनी, जुन्या नवीन सगळ्या ताईंनी शुभेच्छा दिल्या. खरं तर तुमच्या शुभेच्छा आहे ना माझ्यासाठी खूप म्हणजे खूप अनमोल होत्या आणि खरंच तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि असंच तुमचं कायमस्वरूपी प्रेम राहू द्या. कारण तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे ना त्याच्यामुळे तर आज आपले 25K सबस्क्रायबर आहेत. तर असेच प्रेम कायमस्वरूपी राहू द्या. छान छान कमेंट करत जावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जावा. तर इकडे सकाळची छान अशी सुंदर अशी सडा रांगोळी दारामधली. तर सगळं पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर तुळशीची पूजा केली आणि तुळशीच्या तिथे एक छोटीशी रांगोळी काढली. आता इथं फरशीचा तुकडा ठेवला तर तिथं छान रांगोळी काढता येते, वारं वगैरे लागत नाही. तर छान अशी तुळशीची पूजा झाल्यानंतर परत उंबरापूजन करून घेतलं. आणखीन देवपूजासुद्धा करायची बाकी आहे, पण देवपूजा नेहमी करायच्या अगोदर माझी तुळशीची पूजा आणि उंबरापूजन हे नेहमी असतं अगोदर आणि त्यानंतर मग मी देवपूजा करते. इकडे बघू शकता अगदी छोटीशी रांगोळी आज काढली होती दारामध्ये. अजिबात आज वारं नव्हतं, होतं पण इतकं नव्हतं, त्यामुळे सुरेख अशी रांगोळी काढता आली. ही पावलं तर मी बऱ्याचशा ताईंना सगळ्यांना शेअर केलेली आहेत. उंबऱ्याच्या तिथं पण आज वरती रांगोळी काढली नव्हती, कारण काय होतं वारं खूप सुटलेलं असतं. उंबऱ्याची रांगोळी सगळी घरामध्ये येते वाऱ्याने. आज आपली बाग तर इतकी बहरलेली होती, तशी तर आता आपली बाग रोज बहरते. पण ह्या पांढऱ्या झाडावर आहे ना कीड लागलेली आहे, म्हणजे त्याच्यावर आळी पण दिसत नाही, किडा पण दिसत नाही, पण त्याची सगळी पानं आणि जी फुलं कळ्या आलेली आहेत ना ती खाऊन टाकायला लागले. त्यामुळे कुठले काय झाले, त्याच्यावर रोग पडला काय कळना. हे आंब्याचं झाड तुम्हाला दाखवत होते मी. आंबा अगदी छोटासा होता पण आंबा छान फुटला आहे आता. आणि हे बघू शकताय माझं ब्रह्मकमळ. यावर्षी ब्रह्मकमळाला फुलं लागतात का नाही काय माहिती, कारण अजून कुठंही कळी वगैरे काय दिसत नाही आहे. पुण्यामध्ये एवढ्या कुंडीमध्ये होतं तर त्याला इतकी छान फुलं लागायची. त्यानंतर इकडे आज त्यांना डब्बा न्यायचा नव्हता, तर नाश्ता वगैरे करून दिला आणि देवपूजा झाली आहे माझी, फक्त फुलं व्हायची राहिलेत. पण म्हटलं आधी त्यांना नाश्ता द्यावा, त्यानंतर फुलं वगैरे वाहूया, कारण त्यांना जायची गडबड असते ना, आपण आपली कामं करत राहिलं की ती होऊन जातं. आणि इकडे बघू शकताय छान अशी मस्त सुंदर सुंदर आणलेली आपल्या बागेतली फुलं. आता ही फुलं देवांना वाहिल्यानंतर किती सुंदर दिसते बघा. माझं देवघर अगोदर दाखवते आणि नंतर पण दाखवते. इकडे सगळ्या देवांना आंघोळ घालून सगळे गंध वगैरे लावल्यानंतर किती छान वाटतं. आणि बघू शकता आपला फायनल देवपूजाचा लुक देवाऱ्याचा. खूप सुंदर असं देवघर मस्त सजलेलं दिसतं. आणि आता आपल्या गोकर्णाला सुद्धा भरपूर अशी फुलं लागायला लागल्यात. चला तर ताईंनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.